हॅलो नमस्ते सगळ्यांना, कसे आहेत सगळे? मजेत ना? सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर हा ब्लॉग आहे होळीचा। हे पहा, आता वाजत आलेले आहेत 7 आणि होळी पेटवण्याचा टाइम झालेला आहे। तर मी आली खाली, तर इकडे होळी पेटवण्याचं काम चालू आहे। धूर भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे ब्लर दिसला असणार आहे, पण होळी म्हणलं की मग थोडासा धूर होतोच। आणि इकडे होळी पेटली की पूजा करून घ्यायची। तर छान असे सगळे जमा होतात हळूहळू। इथं सगळ्यांच्या दारात जे असते ते छोट्या छोट्या होळ्या असतात, पण आणि मोठी पण होळी असते बरं का। देवीच्या मंदिराच्या पुढे एक आणि इकडे एक छोटंसं प्लॉटिंगचं ग्राउंड आहे, तिथे एक मोठी होळी असते, तिथे देखील पूजा करायला जायचं आहे। तर आधी या दारातल्या होळीची पूजा करून घेऊ आणि मग तिकडे जाऊयात। तर असं होळीच्या कडेने पाणी टाकलं जातं आणि मग होळीला छान असं हळदी कुंकू लावून नैवेद्य वगैरे ठेवण्यात येतो। अशा प्रकारे आमच्या इथे पूजा केली जाते। तर बरेच जण काही ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तशा प्रकारे होळीमध्ये वाहत असतात। काही काळे तीळ म्हणा, कोणी खोबरं, नारळ, कोणी कॉईन असतात पैशाचे ते टाकतात, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत अजून, जसं की ज्याच्या पद्धतीनुसार जे ते करत असतं। तर अशा प्रकारे होळी छान अशी पेटली। हवा होती भरपूर, त्याच्यामुळे पेटायला वेळ लागत होता। तर होळीमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या दहन करून द्यायच्या आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन गोष्टीपासून करायची। तर उद्या धुलवड आहे, तर इकडे पुणे साईडला धुलवडी दिवशीच रंग खेळले जातात आणि आमच्याकडे सोलापूरला रंगपंचमी दिवशीच रंग खेळला जातो। तर मग आज मस्त अशी होळी करायची, वाईट सगळ्या गोष्टी होळीमध्ये दहन करून द्यायच्या आणि धुलवडी दिवशी नव्या जोमाने, नव्या आनंदाने नवीन दिवसाची छान अशी सुरुवात करायची। तर हे पहा, अशी पूजा केली जाते। आमची पूजा करून झालेली आहे, ती क्लिप आय थिंक मिस झाली सो, आणि धूर असल्यामुळे जास्त असं क्लिअरही दिसत नाहीये। पाहिजे कशा लहान मुलांना देखील या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, शिकवल्या पाहिजे, तरच त्यांना पुढे जाऊन समजेल की हे काय आहे, कोणता सण आहे, का केला जातो। तर इथून आता जी काही लहान मुलं आहेत त्यांना ओरडायला लावलं होतं। ओरडायला म्हणजे बोंबलायला म्हणतात। तर हे पहा कसे बोंब ओरडतात। तर इथून पूजा झाल्यानंतर मोठ्या होळीकडे गेलो आम्ही। इथे पहा, इथे भरपूर जण, इथे प्रत्येक जण आपल्या घरासमोरील होळीची पूजा झाली की इकडे येतात। तर छान वाटतं एकत्र येऊन पूजा करायला। तर इकडे ग्राउंड म्हणजे प्लॉटिंगचं ग्राउंड आहे, तिथे होळी पेटवली जाते दरवर्षी। तर इथं फोटो काढायला चालू आहे। आम्ही थोडंसं लेट आलो होतो, त्यामुळे पूजा राहिली, यांची झाली तर हे फोटो काढून देतात। तर हसत खेळत छान अशी पूजा चालू होती। हे पहा, इथे फोटो आणि व्हिडिओ काढायचं काम चालू आहे। तर छान आहे, म्हणजे आमच्या नवीन पिढीसोबत जुने जे काही म्हणजे मावशी, मामी, आत्या वगैरे आहेत, काकू वगैरे, तर त्या देखील अगदी उत्साहाने फोटो काढण्यासाठी रेडी असतात बरं का। तर छान आहे हे, कारण आधी यांच्याकडे हौस मौस करत होते, पण ती केलेली हौस मौस रेकॉर्ड करता येत नव्हती। तर आता मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल वगैरे असल्यामुळे प्रत्येकाला आपला फोटो, आपला व्हिडिओ काढायला आवडतो, तर काढला देखील पाहिजे। तर छान असे आमच्या इथे बरेच हौशी आहेत बरं का। मस्त कुठला सण समारोह असेल एकत्र येतात, छान फोटो होतात, व्हिडिओ होतात। तर असं सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे।
सणांसोबत आपल्या देखील आवडीनिवडी जोपासल्या पाहिजे। तर इथून मग आम्ही आता निघतो देवीच्या पूजेला। इथे देवीचं मंदिर आहे जवळच, तर तिथे देखील देवीचे दर्शन घेण्यासाठी व तिथल्या देखील होळीला पूजा करण्यासाठी आम्ही तिकडे जात आहे। तर छान अशी होळी पेटली आहे, खूप छान असा उजेड पडलेला आहे, मस्त असं वातावरण तयार झालं। तर तुमच्याकडे देखील अशी होळी केली जाते का? करत असेल तर नक्की कमेंट करा। कमी क्लिअर दिसत असेल बरं का। हे आहे देवीचं मंदिर। इथं आम्ही प्रत्येक जे काही सण असतात त्या सणाला येऊन देवीचं दर्शन घेतो, नैवेद्य ठेवतो आणि पूजा वगैरे करून झालेली आहे, काहींची चालली आहे। तर त्याच्यानंतर मग काही नाही, झालं सगळं व्यवस्थित, पूजा पार पडली, घरी आलोत आणि मस्त असा पुरणपोळीवर ताव मारला। तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।